साकीनाका पोलीस स्टेशन येथे एप्रिल महिन्याच्या शेवटी एक केस NDPS ॲक्ट खाली दाखल करण्यात आलेली होती। या केसमध्ये इनिशियली पहिल्या आरोपीकडून 52 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आलेलं होतं। सबसिक्वेंट तपासामध्ये आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आली आणि या दोन्ही आरोपींकडून 4 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं। 2 दिवसापूर्वी चौथा आरोपी अटक करण्यात आला आणि या अटक आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये यांचा जो पुरवठा आहे मेफेड्रॉनचा हा म्हैसूरच्या आउटस्कर्टमधून एक ठिकाणी मेफेड्रॉन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि तिथून होत आहे असं स्पष्ट झाल्यानंतर म्हैसूर इथं साकीनाका पोलीस स्टेशनची टीम पाठवण्यात आली। या टीमने स्थानिक ठिकाणी केलेलं इन्व्हेस्टिगेशन, काढलेली गोपनीय माहिती आणि केलेला टेक्निकल तपास याच्या जोरावरती त्या फॅक्टरीचं लोकेशन शोधून काढलं आणि ही फॅक्टरी रेड केली। या रेडमध्ये आपल्याला 188 किलो मेफेड्रॉन बनवण्यासाठीचे केमिकल्स, त्याच्यानंतर जे काय लॅबचे ॲपॅरेटस असतात ते सगळे या ठिकाणावरून आपल्याला मिळून आले। तसेच या कारवाईमध्ये एकूण 4 लोक जे मेफेड्रॉन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांनासुद्धा अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्यामधलं टोटल सीझर जे आहे मेफेड्रॉनचं हे आता 192 किलोंचं झालेलं आहे आणि अप्रॉक्सिमेट जर व्हॅल्यू टोटल सीझर प्लस इतर वस्तूंची बघितली तर ती 390 कोटींच्या आसपास आहे। आरोपींमध्ये 3 लोक असे आहेत ज्यांचं पूर्वीपासूनच NDPSच्या गुन्ह्यांचं रेकॉर्ड आहे, जे रिपीटेडली हे गुन्हे करत आहेत असं दिसून आलेलं आहे आणि तेच हे नेक्सस हँडल करत होते। प्राथमिक तपासामध्ये तरी मुख्यतः सप्लाय हा मुंबई आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर इथे होताना दिसतोय, परंतु अजूनही त्या दृष्टीने आम्ही डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करतोय। सध्या तपास अत्यंत प्राथमिक लेवलला असल्याकारणाने नावं मी शेअर करू शकत नाही, परंतु यातले 3 आरोपी हे पूर्वीपासून मात्र याच्यामध्ये ॲक्टिव्ह असल्याचं दिसतं आम्हाला। यापैकी 4 जे आरोपी अरेस्ट केलेले आहेत यापैकी 1 आरोपी म्हैसूरचा आहे, 2 गुजरातचे आहेत आणि 1 मुंबईचा आहे। ती जागा आता फॅक्टरीसाठीची कशी ऑब्टेन केली होती याचाही तपास आम्ही करतो। इनिशियल तपासातले जे 4 आरोपी आहेत ते इथले आहेत, स्थानिक आहेत आणि नंतर जे अरेस्ट कालच्या कारवाईमध्ये केलेले आहेत ते त्यापैकी 2 गुजरातचे, 1 मुंबईमधील आहे आणि 1 जो आहे तो स्थानिक म्हैसूरमधला आहे। यांच्यावर आधी कुठले गुन्हे दाखल झालेले आहे? जसं मी सांगितलं, या 8 पैकी 3 जणांचं प्रिव्हियस रेकॉर्ड आहे। कालची जी कारवाई करण्यात आली ही स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीनेच करण्यात आली।